मटका चिकन कसं करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। किलो चिकन घेतलेले आहे म्हणजे 500 ग्रॅम, स्वच्छ धुवून घेतलेले आहे 3 ते 4 पाण्याने। आता आपण लागणारे साहित्य बघून घेऊया। आपण मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर दही घेतलेलं आहे पावशर, मिरची पावडर, धनिया पावडर, हा आपला घरचा मसाला, हळद आणि गोडा मसाला। तर आपण ह्यामध्ये दही टाकून घेऊया। आपण मीठ टाकू चवीपुरतं। आता मसाले ॲड करून घेऊया आपण ह्यामध्ये। हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हा आपला घरचा मसाला। आता आपण हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं चिकनमध्ये। अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण मॅरिनेट केलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास असंच ठेवून देऊया झाकून। आपण साहित्य बघून घेऊया। आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहेत आणि उभा चिरून कांदा घेतला आहे। आपण लाल मिरची पावडर, गोडा मसाला, हा घरचा मसाला, धनिया पावडर, हळद आणि मीठ। आपण ह्या मटक्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया व्यवस्थित। त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा फक्त शिजून द्यायचा आहे, पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे। आता थोडासा शिजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये आपले सगळे मसाले ॲड करून घेऊया। टोमॅटो टाकून घेऊया आपण प्रथम। 2 मिनिटे टोमॅटो फ्राय करून घेऊया आपण। आपण ह्यामध्ये आपले मसाले ॲड करून घेऊया। हळद, थोडी लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हा आपला घरचा मसाला आणि मीठ चवीपुरतं तुम्ही टाकू शकता। आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। आपण ह्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं तेच टाकून घेऊया आणि ते फ्राय करून घेऊया 2 मिनिटं। आता आपण हे मसाल्यामध्ये पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया 2 मिनिटं। आता आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लासच्या हिशोबाने गरम पाणी टाकून घेऊया। जेवढं तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता। आता आपण ह्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता। सुक्कं चिकन करायचं असल्यामुळे आपण जेवढं पाणी लागेल तेवढंच ते घेऊन घ्यायचं, ॲडमध्ये करायचे, जास्त ॲड करायचं नाही आहे पाणी। आता चिकन मसाला हा तयार झालेला आहे, मटका चिकन। अशा प्रकारे आता आपलं हे पूर्ण व्यवस्थित तयार झाले। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ग्रेव्ही करू शकता। मी ह्याप्रमाणे असं केलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मटका चिकन आता आपलं खाण्यासाठी तयार आहे।